हाय, हॅलो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे पार्थ अँड मम्माज या चॅनलवरती. तर आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथं बघा, पार्थ माझ्याकडे बघून हसत होता. तर त्याला समोर दिसत होता तोच तर त्याचं बेबी बेबी म्हणून असं चालू होतं. तर चला, मलाही माझे सर्व कामं आवरायचे आहेत. पटकन आवरून जायचं आहे. आज बाहेर ना खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे, आभाळ आलेलं आहे. तर म्हटलं चला पटकन आवरूयात आणि वडाची पूजा करून या. तर इथं ना पार्थला मी टोकूचं घातलं होतं, कारण की बाहेर एवढी जर थंडी सुटली होती ना, खरंच पाऊस तर येतच नव्हता, पण नुसती थंड गार वारं सुटलं होतं. सो चला तर मग पटकन आवरूयात आणि भेटूयात नंतर. तर मी त्यांना बाहेर पाठवलं होतं, कारण की मला काही सामान पाहिजे होते. सो त्यांनीही ते आणलं होतं. नंतर माझं इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती. तर आज अशी मस्त बटाट्याची भाजी बनवली होती आणि चपाती, शेपूची भाजी, असं नॉर्मल जेवणच बनवलं आहे. तर इकडं मी नंतर देवपूजा करून घेतली आणि ताटही भरून ठेवलं, कारण की गडबडीत काही नंतर विसरायला नको. नंतर मी माझं आवरायला घेतलं आणि इकडं आता मी रेडी व्हायला ही साडी घेतलेली आहे. तर ही माझी साडी आहे. पार्थच्या डिलिव्हरीच्या वेळेस मी गेलेले होते ना माहेरी, त्यावेळेस मला सासरहून ही साडी दिलेली होती. तर ती आता मी घातलेली आहे. सो रेडी तर झाले होते, पण काहीतरी मिसिंग वाटत होतं. काय वाटत होतं हे कळत नव्हतं, पण मग नंतर कळालं की मी गजराच नाही लावला. सो नंतर गजरा लावायला घेतला. नंतर मला पार्थचंही आवरायचं होतं, तर तो तर खेळत होता. तर म्हटलं चला तोवरचं आपलंही पटकन आवरून घ्यावं, त्याला काही वेळ जास्त नाही लागणार, कारण की आज आपल्यालाच वेळ जास्त लागणार आहे आवरायला. सो त्याची इथं माझी मध्ये मध्ये लुडबुड करणं चालू होतं, काही उत्सापात्या करणं चालू होतं. मी तर रेडी झाले होते, त्यालाही पटकन रेडी केलं आणि आम्ही निघालोत मग मंदिरामध्ये. सो आम्हाला इथं जवळ आहे मंदिर हे, तर आम्ही तिथंच गेलोत. मस्त वडाचं झाडही मोठं आहे. छान अशी पूजा केली तिथं. 4-5 बायकांची ओटी भरली आणि मस्त अशी वटपौर्णिमा अशी मस्त सेलिब्रेशन झाली. सो नंतर आम्ही तिथं छान फोटो सेशनही केलं आणि आम्ही खूप लवकर गेलो होतो, पण मात्र ना मुहूर्त असल्यामुळे लवकर ना बायकाही खूप लवकर आलेल्या होत्या सर्व. तर इथं फेरे मारायला चालू होते. एवढीच आभाळ आलेलं होतं ना, आणि गरमी ही भयंकर व्हायली होती. सो माझं ही झाली होती पूजा. मग पूजा करून पटकन आवरून आले. पार्थ माझी काय वाटच बघत होता. सो त्याला त्याची मम्मा लांबून दिसत होती, त्यालाही माझ्यापाशीच यायचं होतं. सो तो पूजाही आवरली होती आणि खूप छान वाटलं नंतर. आणि इकडं बघा हा पार्थ. आणि आता मी आले तर त्याला ना तिकडं बलून होते, सो बलून घ्यायचा होता. सो त्याच्यासाठीही एक बलून घेतला आणि आम्ही पिंक कलरचा घेतला होता, तर त्याला नाही येल्लो कलरचा पाहिजे होता. सो आमचा येल्लो कलर हा फेवरेट आहे. नंतर मी घरी आल्याच्यानंतर ना भाजी वगैरे सगळे करून गेले होते, फक्त राहिल्या होत्या ते चपात्या. म्हणलं घरी आल्याच्यानंतर गरम गरम करायला येतील. सो इथं मी बनवायला घेतल्या आणि पटकन करून घेतल्यानंतर देवाला नैवेद्य करायला ताट घेतलं. सो देवाचं ताट रेडी करून देवाला नैवेद्य दाखवला. नंतर आम्हीही जेवायला घेतलं. सो असा होता मेनू हा: बटाट्याची भाजी, चपाती, शेपूची मोकळी भाजी. आणि इकडं बघा पार्थचं ना नंतर घरी आल्याच्यानंतर ना बलून खेळणं, मस्ती मजाक चालूच होतं. सो चला, आजचा माझा ब्लॉग वटपौर्णिमा स्पेशल कसा वाटला ते नक्की सांगा. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया तशा छानशा व्हिडिओमध्ये.